शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज की बॅड न्यूज? कसा बरसणार यंदाचा मान्सून? 370 वर्षांपासून शेतकरी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतोय ती भेंडवळची घट मांडणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडली. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी आज सूर्योदयाच्या वेळी या मांडणीचे निष्कर्ष जाहीर केले. यंदा पाऊस पाणी कसं राहणार, पिकाला भाव मिळणार का, कोणत्या पिकावर रोगराई येणार, अतिवृष्टी होणार का, या सर्व प्रश्नांची उत्तर देणारी भेंडवळची घट मांडणी जाहीर झाली. यंदाच्या भाकितानुसार पावसाची स्थिती संमिश्र राहणार, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदासोबतच चिंतेची बातमी समोर आली. यंदाच्या भेंडवळच्या घटमांडणीच्या भाकितानुसार पावसाची स्थिती चढ उताराची राहणार आहे. पावसाचे 4 महिने कसे असतील याची माहितीही समोर आली. पावसाचा पहिला महिना अत्यंत कमी पावसाचा असेल, त्यामुळे सुरुवातीच्या पेरण्यांना विलंब होऊ शकतो किंवा दुबार पेरणीचं संकट ओढवू शकतो. दुसऱ्या महिन्यात पाऊस साधारण स्वरूपाचा राहील, ज्यामुळे पिकांना उभारी मिळेल. पण तिसरा महिना हा सर्वात घातक ठरू शकतो. या महिन्यात जलप्रलय होण्याची शक्यता आहे. या काळात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून नद्यांना महापूर येण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं. त्यानंतर चौथ्या महिन्यातही पावसाची उपस्थिती असेल, मात्र तो काढणीला आलेल्या पिकांसाठी अडथळा ठरू शकतो. यंदा अवकाळीचा मोठा तडाखा पाहायला मिळणार आहे. पावसाळ्या व्यतिरिक्त अवकाळी पाऊस भरपूर असेल, ज्यामुळे वर्षभर शेती कामात व्यत्यय येईल. यंदा पिकांवर रोगराईचं प्रमाण जास्त राहणार असल्याचं भाकीत भेंडवळीच्या भाकितात वर्तवण्यात आलं. कापूस पीक साधारण येईल, मात्र त्याला बाजारभाव चांगला मिळेल. तिळाचं पीक यंदा उत्तम राहील. तूर पिकाची स्थिती अनिश्चित असेल. मूग साधारण येईल, पण भाव चांगले राहतील. उडीद आणि आंबाडीवर रोगराईचा मोठा प्रादुर्भाव दिसेल. बाजरीचं पीक चांगलं येईल. ज्वारीचं पीक साधारण असलं तरी त्याचे बाजारभाव वाढलेले राहतील. गहू, हरभरा, वाटाणा, मटकी आणि मसूर ही पिकं सर्वसाधारण सरासरी राहतील. दरम्यान एकूणच भेंडवळच्या भाकितानुसार यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी कसोटीचा ठरणार असल्याचं पाहायला मिळतं. अतिवृष्टी आणि रोगराई या 2 संकटांशी झुंज देत शेतकऱ्याला शेती करावी लागेल. या काळात चारा पाण्याची टंचाई मात्र भासणार नाही. हाच मोठा दिलासा असेल असे संकेत या मांडणीतून मिळताना दिसतात. पिकाची जी परिस्थिती आहे ती साधारण आहे आणि राजकीय परिस्थिती राजा कायम आहे, पण राज्यावर ताण राहील. बाहेरच्या देशात जगतात म्हणजे जे युद्धाचे हे चालू आहेत, त्यामुळे थोडासा राजा तणावात राहीलच. आणि आर्थिक परिस्थिती आहे ती देशाची एकूण आर्थिक परिस्थिती ढासळलेली असेल. पाऊस पहिला महिना जो आहे तो कमी दाखवते. दुसरा महिना साधारण आहे. तिसऱ्या महिन्यात काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते आणि चौथ्या महिन्यात सुद्धा अतिवृष्टी होऊ शकते. अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे. जगावर युद्धाचं सावट पडतं. जे युद्धाचं सावट आहे त्यामुळेच आपल्या देशावर सुद्धा ताण राहील, आपल्या शिपायावर सुद्धा ताण राहील, आपल्या मिलिटरीवर तणाव राहीलच. देशाच्या राजाबद्दल काय, त्याची मानसिक स्थिती कशी असेल? मानसिक स्थिती देशाचा राजा कायम आहे, पण तणावात राहील. एकंदरीत पिकाची जी परिस्थिती आहे साधारणपैकी आहे, कारण पाऊस चांगला आहे, पीक चांगले येतील. पण तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात पाऊस जास्त आहे, त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी नासाडी होऊ शकते. यावेळीची आर्थिक स्थिती कशी असणार? देशाची आर्थिक स्थिती एकदम मजबूत राहणार नाही, थोडी ढासळलेलीच असेल. राज्याच्या अनेक भागांमध्ये सध्या उष्णतेची लाट पाहायला मिळते. विदर्भ आणि मराठवाडा चांगलाच तापला आहे. अनेक जिल्ह्यांचं तापमान हे 41°C वर पोहोचलंय. तर त्यातच काही ठिकाणी पुढील 48 तासांमध्ये पावसाचा इशारा देखील देण्यात आला. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार काही भागांमध्ये पावसानं हजेरी देखील लावली. दरम्यान आता एप्रिल संपत आलाय. लवकरच मे महिन्याला सुरुवात होईल आणि जूनमध्ये मान्सून देशासह राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान यंदा राज्यात मान्सून कसा असणार याबाबत हवामान विभागाकडून काही दिवसांपूर्वीच पहिला अंदाज वर्तवण्यात आला. हवामान विभागाच्या अंदाजामुळे देशासह राज्याची चिंता वाढली आहे, कारण यंदा पावसावर अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरात अल निनोसाठी पोषक स्थिती निर्माण होतीये. याचाच परिणाम म्हणून राज्यात उष्णता प्रचंड वाढली. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जर यंदा पावसावर अल निनोचा प्रभाव राहिला तर राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. गतवर्षी अतिवृष्टी झाली होती, त्याचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसला होता. यावर्षी पाऊस कमी झाल्यास शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहणार.